हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना, दादांना, काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज दीप अमावस्या आहे आणि तुम्हा सर्वांना दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज दीप अमावस्या आहे, त्यासाठी आपल्याला दिवे बनवायचे आहेत। थोडीशी आपण येथे कणिक घेतलेले आहे, त्यामध्ये चुटकीभर मीठ टाकून लगेच हे पीठ मळून घेऊया। घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। थोडीशी तेलाची धार टाकून हे पीठ मऊ करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता दिवे बनवून घेऊया। तर दिवे बनत असताना एकदम मऊ असं पीठ करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता दिवे बनवून घेऊया। तर या दिव्याला थोड्याशा प्लेटा पाडायच्या आहेत व्यवस्थित। तर पहा, वाटीसारखा गोल आकार देऊन त्यानंतर आपण आता याला प्लेटा पाडून घेऊया। तर जेवढ्या प्लेटा पाडायच्या आहेत तेवढ्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने आपण आता सर्व दिवे बनवून घेऊया। चाळणीला आपण आता तेल लावून घेऊया, म्हणजे जेणेकरून हे दिवे चाळणीला चिकटले नाही पाहिजे। पाणी एकदम आपण आता गरम करून घेतलेलं आहे। तर त्या पाण्यावरती गाळणी ठेवलेली आहे, गाळणीवरती आपण आता दिवे ठेवूया आणि 10 मिनिटासाठी स्टीम करून घेऊया। तर आज दीप अमावस्या आहे, त्यासाठी घरामधले जेवढे दिवे असतील आडगळीच्या सामानामध्ये पडलेले तेवढे दिवे बाहेर काढायचे आणि त्यानंतर मग पूर्णपणे हे दिवे क्लीन करून घ्यायचे आहेत। तर पहा, पूर्ण मी येथे दिवे काढून घेतलेले आहेत। आम्ही प्रत्येक धनतेरसला एक तरी दिवा खरेदी करतो, त्यामुळं एवढे दिवे पूर्ण म्हणजे साचलेले आहेत आणि काही गावाला पण काही ठेवलेले आहेत, कारण की गावाला गेल्यानंतर पूजेसाठी लागतात, त्यामुळं तिकडं काही ठेवले आणि इकडं बँगलोरला बी आपण काही ठेवलेले आहेत। तर मग पूजा असेल आणि सुट्टीला जर गेलो तर मग पूजेसाठी लागतात, त्यामुळं मग पूर्ण दिवे आपण धनतेरसला प्रत्येक धनतेरसला एक तरी दिवा घ्यायचा। तर एवढे दिवे साचलेले आहेत आणि आज दीप अमावस्या आहे, तर म्हटलं पूर्ण दिवे आपण आता क्लीन करून घेऊया। सर्व दिवे आपण आता कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊया। दहा मिनिटामध्ये आपले दिवे ही स्टीम करून झालेले आहेत आणि आपल्याला हे दिवे थंड करण्यासाठी आपण आता साईडला ठेवूया, म्हणजे जेणेकरून त्यामधलं जे पाणी आणि तेल असेल ते पूर्णपणे निथळून जाईल आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पूजेमध्येही ठेवता येतील। त्यामुळं मग मी तर पहा स्टीम झालेले आहेत, तर आपण आता साईडला ठेवूया आणि आपल्या आता पूजेची तयारी करून घेऊया। सर्व दिव्यामध्ये येथे मी तेल भरून ठेवलेलं आहे आणि पूर्ण वातीही चांगल्या प्रकारे भिजल्या जातील आणि पूर्ण दिवेही भरून घेतलेले आहेत। त्यानंतर पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे। जेव्हा आपण पूजेला बसतो त्यावेळेस आपल्याला बार बार उठावं लागणार नाही, त्यासाठी येथे आपण सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे। प्रसादामध्ये येथे फळं घेतलेले आहेत। तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया। तर येथे आपण स्वस्तिक घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पाटाखाली ठेवायचं आहे, त्यासाठी येथे आपण स्वस्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यानंतर आपण यावरती पाट ठेवूया। पाटावरती आपण आता लाल वस्त्र टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे। तर येथे मी डबल लाल वस्त्र टाकलेलं आहे, व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला पूजा मांडायची आहे। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशय दीप ज्योती नमस्तुते। दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोती हार, दिवा लावला देवापासी उजेड पडला तुळशी पासी, माझा नमस्कार श्रीकृष्णाशी। तर कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी गणपती बाप्पाची स्थापना करून घेऊया। आज दीप अमावस्या आहे। हिंदू संस्कृतीतील दीप अमावस्या ही 2025 ज्यास आषाढी अमावस्या असेही संबोधले जाते। हा दिवस एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे। हा दिवस आषाढी महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला साजरा केला जातो आणि त्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। यंदा 24 जुलै रोजी दर्श अमावस्या आहे। या अमावस्याला सर्व धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक महत्त्व काय काय आहे ते मला जेवढं माहिती आहे तेवढी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे।
दिव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. हिंदू परंपरेनुसार दिवा हा एक प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योत प्रतीक मानले जाते. देवघरामध्ये आपण जेव्हा दिवा लावतो त्यावेळेस आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वरापर्यंत समर्पित करणे होय. तर प्रकाशाचा अर्थ म्हणजे दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर करणे. ती नकारात्मक आणि अज्ञान आणि वाईट शक्तीचा नाश करते, तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करते. दैनंदिन जीवनातील स्थान प्रत्येक शुभ कार्यामध्ये, मग ती देवाची पूजा किंवा आरती, वाढदिवस, औक्षण किंवा एखादा समारंभाची सुरुवात असो, दीप प्रज्वलित करून विशेष महत्त्व आहे. प्राणज्योत प्रतीक आपल्या आत्मीयतेची ज्योत ही एक ईश्वराशी जोडलेली जाते. म्हणून नियमितपणे देवघरामध्ये दिवा लावणे आणि आपल्या जीवनातील ईश्वर कृपेची सतत जाणीव ठेवणे ही एक साधना आहे. दीप अमावस्येला विशेष महत्त्व आहे. आषाढी अमावस्या जी दीप अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी घरामध्ये सर्व पंथी, समया, निरांजन स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मक दूर करणे आणि श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी ही केली जाते. दीपपूजन या दिवशी घरामध्ये सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यामध्ये तेल किंवा तूप लावून दिवे प्रज्वलित केले जातात. काही ठिकाणी घरामध्ये आजूबाजूला किंवा तुळशीजवळही दिवे लावले जातात. दीपपूजनामुळे घरामध्ये समृद्धी, शांती, सकारात्मक ऊर्जा येते. दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तीचा नाश होतो असंही म्हटलं जातं. गोडाचा नैवेद्य अर्पण करून आणि चतुर्मासाची ही कथाही सांगितली जाते. श्रावणाचे हे स्वागत. दीप अमावस्या ही एक श्रावण महिन्यातील आगमनाची तयारी आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक सण, व्रत, उत्सव साजरा केला जातो, ज्यामुळे वातावरण उत्साही, पवित्र बनते आणि दीपपूजनामुळे या दिवशी एक स्वागतही केले जाते. पितृतर्पण हा दिवस पितरांच्या पूजेसाठीही योग्य मानला जातो. पितृतर्पणामुळे घरातील पितृदोषही दूर होतो आणि पूर्वजनांचा जो आशीर्वादही मिळतो. देवी लक्ष्मी आणि दुर्गापूजन. काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मीची किंवा माता दुर्गेचीही पूजा केली जाते. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि रक्षणही मिळते. तर दीप अमावस्याची थोडीशी मी कथा सांगणार आहे. एका नगरामध्ये एक राजा राहत होता आणि त्याची सूनही राहत होती. ही सून दररोज श्रद्धेने देवपूजा आणि दीपपूजन करायची. एकदा तिने चोरून अन्न खाल्ले आणि याबद्दल विचारणा करण्यात आली आणि तिने खोटं बोललं. त्यानंतर ती उंदरावर आरोप केला तिने. याचा राग येऊन उंदराने तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणावर ठेवली, ज्यामुळे तिची बदनामी झाली आणि तिला घरातून हाकलून देण्यात आले. काही काळानंतर राजा शिकारीवरून परत असताना त्याने रात्री गावाबाहेर एका झाडाखाली सर्व दिवे एकत्र बोलताना पाहिले. ते आपापसात गोड नैवेद्य आणि पूजेबद्दलची चर्चा करत होते. पण राजाच्या घरातील दिवा उदास होता. त्याने सांगितले की राणीवर खोटा आरोप झाल्याने त्याची पूजा थांबली आहे. हे ऐकून राजाने घरी परत येऊन तपास केला आणि राणी निर्दोष असल्याचे कळले. त्याने तिची माफी मागून तिला सन्मानाने नगरामध्ये आणले आणि राणीचे दीपपूजनामुळे तिच्यावरील संकट टळले. तेव्हापासून दीप अमावस्या म्हणजेच आषाढी दीपपूजन हे अशा पद्धतीने केले जातं. आणि मस्त आपली इथे पूजा झालेली आहे. सर्व दिवे आपण लावून घेतलेले आहेत. घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण तयार झालेलं आहे आणि सर्व दिव्याच्या साक्षीने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर संपन्न झालेलं आहे. आणि अशी पूजा केल्याच्या नंतर घरामध्ये एकदम छान वाटतं. पहा, माझे मुलंही या पूजेमध्ये बसतात. अर्धा घंटा पूजा जर चालली तर एकदम बिलकुल म्हणजे असं घाई गडबड करत नाहीत, एका जागेवर बसतात. माझा मुलगा छोटा आहे परंतु तोही माझ्याबरोबर पूजा करत असतो. तर चला, आपल्या घरामध्ये जेवढे पुरुष मंडळी असतील तेवढ्या पुरुष मंडळीचे इथे आपण दिवे बनवलेले आहेत. जे आपल्या घरामध्ये वंश चालवतात त्या वंशाचे हे आपण
औक्षण केलं जातं। तर येथे माझी आता पूजा चालू आहे। तर पूजा झाल्याच्या नंतर ओमचंही औक्षण करायचं आहे। आणि अशी कोणतीही पूजा असेल तर घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते। आणि पहा ओम किती मस्त असे पूजेला बसलेला आहे, माझ्यासोबत आरती पण बोलतो। त्याच्या बऱ्याचशाही आरत्या आता पाठ व्हायला लागलेल्या आहेत, कारण की माझं बघून बघूनही त्याच्या लक्षात यायला लागलेलं आहे कोणती आरती कशी म्हणायची, पूजा कशी करायची, किती वेळ बसलं पाहिजे। हे न सांगता आपल्या मुलावर संस्कार पडतात, त्यांना शिकण्याची गरज नाही, कारण की आईवडिलांचे संस्कार हे मुलावर आपोआप पडत असतात। तर पहा माझ्यासोबत त्याचीही म्हणजे आरती घ्यायचं चालू आहे। तर आपली आता पूजा करून झालेली आहे आणि सर्वात आधी आता आपण ओमचं औक्षण करून घेऊया। छान दिसतंय ना। पोय म्हणूनच आता। आणि प्रत्येक पूजेमध्ये ओम इतका शांत बसतो ना, इतका हुशार झाला, त्याला कळायला लागलं। तो म्हणजे एकदम शांत बसतो। त्याला आता आरती पण थोडी थोडी यायला लागलेली आहे। अरे बाबू यायला लागली ना आरती? तर आज दीप अमावस्या आहे आणि दीप अमावस्याची आज आपली दीप अमावस्या आहे। तर आज आपली पूजा करून झालेली आहे आणि दीप अमावस्या माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।